हाय, मला कोणी सांगेल कुटुंब म्हणजे काय? हा 3 अक्षरी शब्द आहे. एवढूसा वाटतो, पण याच्यात अख्खं जग सामावलेलं असतं. करेक्ट. हां, आता आपल्यासारख्या म्हणजे माझ्यासारख्या तरुण पिढीला कधी-कधी काही वेळेला कुटुंबासोबत जुळवून कसं घ्यायचं ह्याचा प्रश्नच पडतो. हां, म्हणजे वयाचं अंतर असतं, तो जनरेशन गॅप जो म्हणतो तो असतो. त्यामुळे अर्थात आपल्याला या गोष्टीशी जुळवून घेणं थोडंसं अवघड जातं. मलाही जातं. माझ्याही घरी जनरेशन गॅप असलेले माझे आई-वडील आहेतच की. पण कुटुंब ही अशी गोष्ट आहे, जिथे आपल्याला अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी कधी-कधी समजून घेणारीही माणसं मिळतात आणि कधी-कधी आपले विचार पटत असतात. पण त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करायला गेल्यावर काही गोष्टी आपल्याही चुकतात हेही आपल्याला समजत असतं. म्हणून कधी-कधी त्या लोकांचा आपल्या गोष्टीला नकार असतो. हां, पण यासाठी काही यंगस्टर्स किंवा माझ्यासारखी काही लोकं असं करतात, की मला नाही पटलं, मग मी घर सोडून आलो, मग मला कुटुंबच नको आहे, मग मला हेच नको आहे, मग मला नातीच नको आहेत. असं नसतं. नाती ही विश्वासावर उभी असतात आणि प्रत्येक वेळेला रक्ताचीच नाती हवी तसं कशाला? मानलेली नाती असतातच की. आपल्या कुटुंबातले प्रत्येक जण आपल्यासोबत राहतीलच असं नाही. म्हणजे जॉईंट फॅमिली असते काही जणांची, तर काही जणांची न्यूक्लिअर फॅमिली असते. आपल्याकडे ते एक म्हण होती किंवा आपण पूर्वी एक शिकलो होतो, आठवत आहे ना? न्यूक्लिअर फॅमिली आणि जॉईंट फॅमिली, एकत्र कुटुंब आणि छोटं कुटुंब. मीही छोट्या कुटुंबातली आहे. माझी आत्या, मामा, परत काका, काकू सगळे बाहेरच्या देशात राहतात. मावशी, मामा. तरीसुद्धा आम्ही न्यूक्लिअर फॅमिलीत खुश आहोतच की. आपल्या कुटुंबातले काही जण हेड ऑफ द काय म्हणतात फॅमिली असतात. आपल्याला त्यांच्याविषयी खूप आदर असतो, पण काही कारणाने ते आपल्यापासून लांब असतात किंवा कधी-कधी या जगातनं ते गेलेले असतात. त्यांच्या आठवणी आपल्याला कायम ताजातवाना आणि आयुष्यभर जगण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. जसं आपण म्हणतो, की घरात किंवा घराला घरपण कशामुळे येतं? तर तिथल्या माणसांमुळे येतं. भिंतींमुळे येत नाही. बरोबर ना? तसंच कुटुंब हे घरातल्या माणसांमुळे बनतं. त्या घरात ते सगळे एकत्र राहतात. त्याच्यामुळे ते घर बनतं आणि म्हणून त्याला कुटुंब असं नाव दिलंय. नाव छोटंसं असलं तरी किती गोड आहे. हां, प्रत्येकाला काहीतरी मतभेद, काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. आता काही वेळेला काही मुलींना सासरी जावं लागतं लग्नानंतर. मग अशा वेळेला तिकडचं नाव बदलणं, तिकडच्या रीतीभातींना एकत्र समजून घेऊन त्या तशा पद्धतीने वागणं, याच्यासाठी त्यांना थोडंसं अवघड जातं. कारण आपलं माहेरचं कुटुंब सोडून सासरी कुटुंब जाणं आणि तिकडचं सगळं ॲडजस्टमेंट करून घेणं त्यांची तारेवरची कसरत होत असते. तरीसुद्धा मुली करतातच. तसं मुलंही काही कमी करत नाहीत. मुलंही आपल्या कुटुंबासाठी कळत्या वयात किंवा न कळत्या वयात जबाबदारी अंगावर आली की कामं करतातच की. आणि आपल्या कुटुंबासाठी आपण काहीतरी छोट्या-मोठ्या गोष्टी करतोय ह्याचं समाधान आपल्याला आयुष्यभर असतं. त्यामुळे न्यूक्लिअर असो किंवा जॉईंट असो, कुटुंब हे आपल्या माणसांनी बनतं. मतभेद कशात नसतात, प्रत्येक गोष्टीत असतात. अगदी वादविवाद पण असतात. हो, पण ज्या कुटुंबात किंवा आजूबाजूच्या ज्या व्यक्तींमध्ये मतभेद असतात पण मनभेद नसतात, त्याला कुटुंब म्हणतात. आणि आय थिंक सो की जर असं काही झालं, कधी असं झालं तर मी मध्यंतरी एका व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे घरावरची बेल वाजवायची, इकडचा तिकडचा विषय काढायचा आणि तुटणारी नाती पुन्हा जुळवण्यासाठी प्रयत्न करायचा. म्हणजे आपल्याला कुटुंब मिळतं. आपलं हरवलेलं किंवा आपलं हँग झालेलं आयुष्य आपल्याला पुन्हा रिस्टार्ट करता येतं. हां, आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की काही जणांकडे कुटुंबच नसतं, काही जण अनाथ असतात. मग अशा वेळेला आपणच आपलं पाऊल उचलून कधीतरी त्या अनाथ मुलाला किंवा त्या अनाथ मुलीला एक छानसं घर आणि कुटुंब दिलं तर? आहे ना छान आयडिया? म्हणजे कधी-कधी नवविवाहित जोडप्याला काही वेळेला बाळ होण्यासाठी किंवा ती व्यक्ती तेवढंसं काय म्हणतात, त्या बाईला किंवा त्या स्त्रीला कधी-कधी त्यांच्या कुटुंबातनं प्रेशर असतं.
की या वर्षात असं मूल झालं पाहिजे, इतकं हे झालं पाहिजे, पण काही कारणास्तव काही प्रॉब्लेम्समुळे त्या गोष्टी शक्य होत नाहीत. मग अशा वेळी आपल्या रक्ताचंच हक्काचंच मूल पाहिजे असं म्हणण्यापेक्षा दत्तक घेतलं आणि त्या छोट्या बाळाला किंवा त्या मुलीला कोणालाही छान आपले पालकत्व देऊ केलं किंवा एक छान कुटुंब देऊ केलं तर ते कुटुंब सदैव हॅपी असेल. हो ना? मला तरी हेच वाटतं. आणि प्रत्येकाने हा असा निर्णय घेतला तर तिथे असलेल्या काही मुलींना छान घर मिळेल, एक कुटुंब तयार होईल. बघा, दिवाळीचा सण चालू आहे, सगळीकडे छान वातावरण आहे, तर या वातावरणात आपण काहीतरी पॉझिटिव्ह आणि आनंदाने करण्यासाठी एक छान वेगळं कुटुंबही आपलं तयार करू शकतो. जसं आपलं रक्ताचं असतं तसं मानलेलंही एक कुटुंब आपण तयार केलं तर आणखीन खंबीर हात खंबीर खांदे आपल्या सोबत आयुष्यभर असते. त्यामुळे जिथे मतभेद असतात पण मनभेद नसतात असं असतं ते कुटुंब. तर तुमच्या कुटुंबाविषयीच्या व्याख्या, तुम्हाला वाटणाऱ्या कुटुंबप्रतीच्या ओढ, अपेक्षा, आशा, इच्छा किंवा तुम्ही काय निर्णय घेता, तुमच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाही आहेत, या सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करायला विसरू नका. सो या नोटवरती आपण आता थांबूया. मी पळते कारण मला माझ्या कुटुंबासोबत दिवाळी सेलिब्रेट करायची. ओके, निर्णय घ्यायला विसरू नका. आणि बघा, असलेल्या कुटुंबात आणखीन एक व्यक्ती ॲड करून त्या व्यक्तीला हक्काचं कुटुंब आणि हक्काचं घर देता येते का? तेही कुटुंबच आहे की. ओके, तर कुटुंबाचा विचार करूया आणि एक पाऊल पुढे टाकूया. बाय.